रुपाली, मी विचार करतोय आपल्या समरचा 5वा वाढदिवस आहे आणि जर आपण त्याचा वाढदिवस एवढा मोठा साजरा करणार आहोत तर आईला गावी फोन करून बोलवून घ्यावे. ती तर तिच्या नातवाच्या वाढदिवसाला धावत येईल. तसेही गावी आई एकटीच असते, तिकडे तिचे मन लागत नाही. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने तरी ती आपल्याकडे येईल. दीपकचे बोलणे ऐकून रुपालीने तोंड वाकडे केले. ती म्हणाली, गावाहून आईंना बोलवण्याची काय गरज आहे? उगाच त्यांना प्रवासाचा त्रास. त्यापेक्षा वाढदिवसाच्या दिवशी आपण आईंना फोन लावू, मग समर्थ बोलेल त्याच्या आजीसोबत. दीपक म्हणाला, असे का बोलत आहेस रुपाली? अगं, आपण बाहेरच्या सर्वांना बोलवत आहे तर मग माझ्या आईला का बरं बोलवू नको? दीपक रुपालीचे काही ऐकत नाही आणि तो गावी राहणाऱ्या आपल्या आईला मीराताईंना फोन लावतो. मीराताई पटकन फोन उचलतात. तेव्हा दीपक म्हणाला, आई कशी आहेस ग तू? मीराताई म्हणाल्या, अरे बाळा, मी ठीक आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आणि आज तुला तुझ्या आईची आठवण कशी झाली? दीपक म्हणाला, आई, मला आणि समर्थला तर रोजच तुझी आठवण येते. आई म्हणाली, मग तुम्ही मला भेटायला का रे येत नाही? आणि काल मी तिकडे फोन लावला होता, सुनबाईने फोन उचलला होता. ती म्हणत होती की तू कुठल्या तरी महत्त्वाच्या कामामध्ये व्यस्त आहेस, त्यामुळे बोलू शकणार नाहीस. दीपक रुपालीकडे रागाने पाहत म्हणाला, काय, तू फोन केला होतास आई? पण मला तर रुपालीने त्याबद्दल काही सांगितले नाही. मीराताई म्हणाल्या, असू देत, विसरली असेल ती. बरं दीपक, 2 दिवसानंतर माझ्या नातवाचा वाढदिवस आहे ना? दीपक म्हणाला, हो आई, समरचा वाढदिवस आहे, त्यासाठी मी तुला फोन लावला आहे. मीराताई म्हणाल्या, दीपक, माझ्या समरचा वाढदिवस एकदा तरी इथे आपल्या गावी साजरा करावा अशी माझी खूप इच्छा आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या सुलभाने मागच्या महिन्यात तिच्या नातवाचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा केला होता. तिने सर्वांना बोलवले होते, त्यामुळे मला सुद्धा हे सर्व करण्याची खूप इच्छा आहे. रुपाली दीपकच्या बाजूलाच उभी होती आणि तिने सासूचे फोनवरचे बोलणे ऐकले होते. त्यामुळे ती म्हणाली, गावी वाढदिवस साजरा करण्यासारखे तिकडे काय आहे? आजूबाजूला राहणाऱ्या 4 म्हाताऱ्या बायकांना बोलावलं आणि टिळा लावून ओवाळले की झाला गावचा वाढदिवस. तुम्हाला काय माहिती आहे आजकालच्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा करतात? यावर दीपक रागाने म्हणाला, आई, तुझ्याशी नाही तर माझ्याशी बोलत आहे, त्यामुळे तू मध्ये बोलायची काही गरज नाही. शांत बस जरा. बरं आई, मी काय म्हणत होतो की समरचा 5चा वाढदिवस तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, शेजारच्यांना, तसेच माझ्या ऑफिसमधील मित्रांना बोलवून साजरा करायचा आहे. तू तर त्याची आजी आहेस, त्यामुळे तू तर सर्वात आधी इकडे यायला हवे ना? त्यासाठी मी तुला न्यायला येणार आहे हे सांगण्यासाठी मी फोन केला होता. आई, तू तयार होऊन बस आणि हो, स्वयंपाकाचा घाट वगैरे घालत बसू नकोस. मी आलो की आपण लगेच निघणार आहोत. आणि आई, पुढच्या वर्षी आपण समरचा वाढदिवस आपल्या गावी साजरा करू आणि तेव्हा तू तुझी इच्छा पूर्ण कर. शोभून म्हणाल्या, ठीक आहे बाळा, तू म्हणशील तसे. दीपक म्हणाला, मी वाढदिवसाची सर्व तयारी करण्यासाठी ऑफिसमधून 4 दिवसाची सुट्टी घेतली आहे, त्यामुळे उद्या सकाळी तुला घेऊन जायला येईल. तयार होऊन बस. मीराताई म्हणाल्या, हो दीपक, ठीक आहे, मी तयार होऊन बसते. असे बोलून त्यांनी फोन ठेवला. मुलाच्या घरी जायचे म्हणून मीराताई खूप खुश होत्या. आज त्या त्यांची सर्व कामे शब्दाती एक्सप्रेसप्रमाणे करत होत्या. तसे तर नेहमी त्यांना गुडघेदुखीचा त्रास व्हायचा, पण आज त्यांची गुडघेदुखी जणू गायब झाली होती. त्यांनी पटपट सर्व कामे आवरली. त्यानंतर आपल्या नातवासाठी बेसनाचे लाडू बनवू लागल्या, कारण मागच्या वेळी जेव्हा समर्थ आला होता तेव्हा त्याला बेसन लाडू खूप आवडले होते. दिवसभर आजी बेसनचे लाडू दे असे म्हणत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपक आपल्या आईला घेऊन जाण्यासाठी आला. दीपकला पाहून मीराताईंना खूप आनंद झाला. दीपकने आईला वाकून नमस्कार केला. तो म्हणाला, आई, झाली का तुझी सगळी तयारी? मीराताई म्हणाला, हो बाळा, माझी सर्व तयारी झाली आहे. माझ्या नातवाला, मुलाला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले आहेत. असे बोलून मीराताईंनी दीपकच्या कपाळावर ओठ टेकवले. दीपक म्हणाला, आई, तू आम्हाला भेटण्यासाठी एवढी आतुर झाली आहेस तर मग माझ्याकडे कायमची राहायला का येत नाहीस? ह्या आधीही मी तुला कितीतरी वेळा विचारले, पण तू नेहमी नको म्हणतेस. मुलाचे बोलणे ऐकून मीराताईंनी मनात म्हणाल्या, दीपक बाळा, तुला खूप वाटते की तुझ्या आईने तुझ्यासोबत राहावे, पण तसे सुनेला वाटत नाही ना. मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही दोघे इथे घरी आला होतात आणि तेव्हा तू मला सोबत चल असे म्हणत होतास, तेव्हा रुपाली तुझ्याशी किती भांडली आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे तुम्हा दोघात वाद व्हावेत. दीपक म्हणाला, आई, कुठे हरवलीस? अगं, काय विचार करत आहेस? मी तर आधीच ठरवले आहे की जोपर्यंत माझे हातपाय चालत आहे तोपर्यंत तरी मी गावीच राहणार आहे, आणि ज्या दिवशी माझे हातपाय चालणार आहे त्या दिवशी तू स्वतः मला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा. असो, बरं दीपक, मी माझ्या नातवासाठी काही भेटवस्तू घेऊ शकले नाही. तू मला शहरात गेल्यावर बाजारात घेऊन चल.
गावाकडे एवढे चांगले काही मिळत नाही आणि जरी मिळाले तरी खूप महाग असते आणि तसेही गावाकडच्या दुकानातून जर काही घेतले तर कोणास ठाऊक सुनबाईला आवडेल की नाही. दीपक म्हणाला, ठीक आहे आई, शहरात गेल्यावर तुला तुझ्या नातवाला काय घ्यायचे आहे ते घे. ठीक आहे असे बोलून मीराताई कारमध्ये बसल्या. दुपारच्या 3 वाजेपर्यंत ते दोघे घरी पोहोचले. दीपकने दारावरची बेल वाजवली पण रुपालीने काही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दीपकने बाजूच्या खिडकीतून पाहिले तर रुपाली बेडवर आरामात झोपली होती. दीपकने तिच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा तिने फोन घेतला. दीपक म्हणाला, अगं मी केव्हाचा दरवाजा वाजवत आहे, दुपारच्या वेळी एवढे बेफान झोपतात का? चल पटकन दरवाजा उघड. रुपालीने दरवाजा उघडला आणि समोर सासूला पाहून फॉर्मॅलिटी म्हणून तिने सासूला वाकून नमस्कार केला आणि डोके दुखत असल्याचे कारण सांगून ती तिच्या खोलीत निघून गेली. दीपकला त्याच्या बायकोचा स्वभाव चांगलाच ठाऊक होता. त्याला बरोबर समजले होते की ही आज अशी का वागत आहे. दीपक म्हणाला, आई तू इथे सोप्यावर बसतो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. मीराताई सोप्यावर बसल्या आणि दीपक आईसाठी पाणी घेऊन आला आणि म्हणाला, आई मी आपल्या दोघांसाठी मस्तपैकी आल्याचा चहा बनवतो. त्याचे बोलणे ऐकून आतल्या खोलीतून रुपाली म्हणाली, दीपक जर तू चहा बनवत असशील तर माझ्यासाठी सुद्धा चहा बनव, आज माझे डोके खूप दुखत आहे. मीराताईने दीपककडे पाहिले पण तो काही न बोलता किचनमध्ये गेला आणि चहा बनवून एका ट्रेमध्ये चहाचे 3 कप घेऊन आला. त्याने आईच्या हातामध्ये चहाचा कप दिला आणि रुपालीला म्हणाला, रुपाली तुझा चहाचा कप घेऊन जा. रुपाली पटकन बाहेर आली आणि म्हणाली, हे काय रे दीपक, माझा चहा इकडे खोलीत घेऊन आला असतास तर काय झाले असते? बायकोचे डोके दुखत आहे याची तुला काही वाटत नाही? दीपक चहा पीत म्हणाला, सकाळी तर व्यवस्थित होतीस, अचानक तुझे डोके कसे काय दुखायला लागले? तेवढ्यात मीराताई म्हणाल्या, अरे दीपक बाळा, तिचे डोके दुखत आहे म्हणत आहे ना ती, मग तू उगाच का वाद घालतो? त्या पुढे म्हणाल्या, बरं सुनबाई, समर्थ कुठे आहे? जर तो झोपला नसेल तर त्याला माझ्याकडे पाठवून दे, मला त्याला बघायचे आहे आणि मी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे बेसनाचे लाडू बनवून घेऊन आले आहे. रुपाली म्हणाली, आई तो खूप मुश्किलीने झोपला आहे, जेव्हा झोपेतून उठेल तेव्हा भेटा त्याला. दीपकला त्याच्या बायकोचा स्वभाव व्यवस्थित ठाऊक होता, कारण कालपासून आई येणार आहे हे समजल्यापासून तिचे तोंड फुगले होते. आई घरी आलेली तिला आवडलेले नसते. काही वेळाने समर्थ स्वतः खोलीतून बाहेर आला आणि समोर सोप्यावर बसलेल्या आजीला पाहून धावत आला आणि त्याने आजीला मिठी मारली. तो म्हणाला, आजी तू कधी आलीस? मला तर ठाऊकही नव्हते की तू येणार आहेस म्हणून. आजी म्हणाली, हे काय बाळा, आताच आले. असे बोलून मीराताईंनी समोरचे त्यांनी डब्यातील बेसनाचा लाडू काढला आणि समोरच्या हातात लाडू देत म्हणाल्या, बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना, हे बघ मी तुझ्यासाठी डब्बा भरून लाडू बनवून आणले आहेत. समर्थ एक अख्खा लाडू तोंडामध्ये घातला आणि त्याच्या दोन्ही हातात डब्यातील एक लाडू घेतले. तेव्हा रुपाली रागाने म्हणाली, आई त्याला एवढे लाडू खाऊ घालू नका, त्याचे पोट बिघडेल. तेव्हा मीराताईंनी त्याच्या हातातील लाडू घेऊन पुन्हा डब्यामध्ये ठेवले. त्यामुळे समर्थ रडू लागला पण रुपाली तेव्हा हे ऐकत नाही. दीपकला रुपालीचे हे वागणे अजिबात आवडत नाही, त्यामुळे तो तिला बोलण्यासाठी खोलीमध्ये आला तर रुपालीची बडबड चालू होती. ती दीपककडे पाहून म्हणाली, यासाठीच मी तुझ्या आईला इकडे बोलवू नको म्हणत होते. ती एक दिवस माझ्या मुलाला बिघडवून ठेवणार आहे. एवढे लाडू त्याला खायला देण्याची काय गरज होती? उद्या दात दुखायला लागल्यावर त्याला आपल्यालाच डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. यावर दीपक तिचे बोलणे थांबवत म्हणाला, काय काय म्हणालीस तू? अगं आईने घरी बनवलेले साजूक तुपातील बेसनाचे लाडू खाल्ल्यामुळे समोरचे दात दुखतील? आजपर्यंत बेसनाचे लाडू खाऊन कोणाचे दात दुखलेले मी तरी कधीच ऐकले नाही. आणि काय ग तू जे सकाळ संध्याकाळ त्याला चॉकलेट खायला देतेस त्याने त्याच्या दातांना काही होणार नाही का? तुला माहिती नसेल तर सांगतो, लहान मुलांचे दात चॉकलेट खाल्ल्याने किडतात, लाडू खाल्ल्याने नाही. रुपाली म्हणाली, तू तर फक्त माझ्यातल्या चुका काढण्याची संधी शोधत असतोस. ए बाई, आता तुझा ड्रामा बंद कर आणि आम्हा दोघांनाही खूप भूक लागली आहे, त्यामुळे पटकन जेवण वाढायला घे. हे ऐकताच रुपाली म्हणाली, काय म्हणजे तुम्ही दोघे गावाहून येताना काही खाऊन आले नाहीत का? मी तर माझ्यासाठी आणि समरसाठी स्वयंपाक बनवला होता, तुम्हा दोघांचा स्वयंपाक बनवला नाही. मला वाटले तुम्ही दोघे तिकडून खाऊन याल. दीपक म्हणाला, अगं तुला काही समजते की नाही की मुद्दाम करतेस? काल मी फोनवर तुझ्यासमोर आईला म्हणलं नव्हतं का, आई तू स्वयंपाकाचा घाट वगैरे घालू नकोस, तरीही तू आमचा स्वयंपाक बनवला नाहीस. रुपाली, तुझ्या आळशीपणाची सुद्धा हद्द आहे. तुला जराही कॉमन सेन्स नाही का ग? माझी म्हातारी आई आम्हा दोघांचा स्वयंपाक बनवणार होती की इकडे यायची तयारी करेल?
मला ठाऊक आहे तू आज मुद्दाम स्वयंपाक बनवला नाहीस. एक नंबरची आळशीबाई आहेस तू. हे ऐकताच रुपालीला भयंकर राग आला. ती म्हणाली, हो हो, आता तुझी आई आली आहे ना, त्यामुळे आता तू रोज एका नवीन मुद्द्यावरून माझ्याशी भांडण कर. सुनेचे बोलणे ऐकून हॉलमध्ये बसलेल्या मीराताई म्हणाल्या, अरे दीपक, मला भूक नाही, तसे माझे पोट 2 दिवसापासून बिघडले होते, त्यामुळे मी नाही जेवणार. एखादा लाडू खाईन आणि पाणी पिऊन झोपेन. त्यामुळे मी आता रात्रीचं जेवण करेन. खरे तर मुलामध्ये आणि सुनेमध्ये वाद वाढू नये म्हणून मीराताईंनी जेवण करण्यास नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी रुपाली दीपकला म्हणाले की आज मला बाजारात घेऊन चल, मला थोडीशी शॉपिंग करायची आहे. तेव्हा दीपक म्हणाले, ठीक आहे रुपाली, तू तयार हो. मागच्या आठवड्यामध्ये मी ऑफिसच्या कामात खूप बिझी होतो, त्यामुळे मला वाढदिवसाची तयारी करायला वेळच मिळाला नाही. मी सर्वांना इन्व्हाइट तर केले आहेच, पण आपली तयारी अजून झालेली नाही. आपण वाढदिवसासाठी हॉटेल बुक केले होते. एकदा त्याचा मेनू सुद्धा ठरवावा लागेल आणि तुला जी काही शॉपिंग करायची आहे तीही कर. रुपाली म्हणाली, ठीक आहे. मी म्हणाले, आई मी सकाळचा नाश्ता तर बनवला होता, आता दुपारचे जेवण तुम्ही बनवा. आजचा माझा पूर्ण दिवस शॉपिंगमध्ये जाणार आहे. हे ऐकताच मीराताई म्हणाले, ठीक आहे सुनबाई, तू काळजी करू नकोस, आरामात जा, मी सर्व काही सांभाळेन. तेव्हा सून आणि मुलगा शॉपिंगसाठी बाहेर जायला लागतात. तेव्हा मीराताईंना आठवते की त्यांनाही नातवासाठी भेटवस्तू घ्यायची आहे. त्यामुळे त्या दीपकला म्हणाल्या, दीपक, मला सुद्धा समरसाठी काहीतरी घ्यायचे आहे. हे ऐकताच रुपाली म्हणाली, ठीक आहे आई, मग तुम्ही पैसे द्या, मी बाजारातून त्याच्या आवडीचे काहीतरी घेऊन येईल. त्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत येण्याची काही गरज नाही. मीराताई म्हणाल्या, पण सुनबाई, मला तुमच्यासोबत यायचे आहे असे मी बोललेच नाही. आणि तू समरची आई आहेस, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी माझ्यापेक्षा जास्त तुलाच ठाऊक असतील ना. मी तुझ्याकडे पैसे देते, तू घेऊन ये, तुला जे योग्य वाटेल ते. दीपक म्हणाला, पण आई, तू कालच मला म्हणाली होतीस की समरसाठी गिफ्ट घ्यायला तू माझ्यासोबत बाजारात येणार आहेस म्हणून. घरामध्ये वाद वाढू नये म्हणून मीराताई म्हणाल्या, अरे बाळा, सुनबाई जर तिच्या आवडीने घेऊन येईल तर ते खूप चांगले राहील ना. असे बोलून मीराताईंनी रुपालीच्या हातात 2000 रुपये ठेवले आणि ते दोघे निघून गेले. त्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची तयारी खूप जोरात चालू होती. दीपकने त्याच्या ऑफिसमधील मित्रांना बोलवले होते. त्याचे नातेवाईक, शेजारी तसेच रुपालीच्या माहेरची माणसेही आली होती. मीराताई हॉलवर जाण्यासाठी तयार होऊन बसल्या होत्या. तिथे बसलेल्या सर्वांसोबत त्याही ज्यूस पित होत्या. तेवढ्यात समर्थ तिथे धावत आला आणि त्याचा धक्का लागल्याने मीराताईंच्या हातातील ग्लासमधील ज्यूस त्यांच्या साडीवर पडले. ग्लास फुटता फुटता वाचला, त्यामुळे त्यांच्या साडीवर ज्यूसचे डाग दिसत होते. पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा ते डाग जात नव्हते. त्यामुळे मीराताई सुनेकडे गेल्या आणि तिला म्हणाल्या, हे बघ रुपाली, माझ्या साडीवर ज्यूस सांडले आहे. आता नेसण्यासाठी माझ्याकडे एवढी चांगली दुसरी साडी नाही, त्यामुळे मला तुझी एखादी साडी नेसायला दे. रुपाली म्हणाली, आई, माझ्या साड्या तुमच्यासारख्या स्वस्त नाहीत. प्रत्येक साडी 5-10 हजाराच्या आहेत आणि तुम्ही तर लहान मुलाप्रमाणे साडीवर ज्यूस सांडला आहे. अजून फंक्शन सुद्धा सुरू झाले नाही. मग विचार करा, संपूर्ण कार्यक्रमात तुम्ही माझी साडी नेसलीस तर तिची काय अवस्था होईल. दरवाजाच्या बाहेर उभा असलेल्या दीपकने आपल्या बायकोच्या आणि आईचे बोलणे ऐकले आणि तो पटकन तेथून जवळच्या साडीच्या दुकानात गेला आणि त्याने आईसाठी एक सुंदर साडी आणली. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या हातातील साडीची पिशवी पाहून रुपाली म्हणाली, कोणासाठी आणली आहेस साडी. दीपक साडीबद्दल तिला काही बोलला नाही. तो म्हणाला, तुम्ही सर्वजण पटकन गेस्ट हाऊसवर पोहोचा. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करण्यासाठी तिथे कोणीतरी असायला पाहिजे. रुपाली म्हणाली, आपण दोघे अजूनही इथेच आहोत, ते काही बरोबर वाटत नाही. तू पटकन पुढे जा, मी आईला घेऊन लगेचच तुमच्या पाठीत मागे निघते. एवढे बोलून तो रुपालीला आणि समर्थला कारमध्ये बसवतो. पण रुपालीचे लक्ष मात्र दीपकच्या हातातील साडीच्या पिशवीवर होते. ती म्हणाली, दीपक, घर व्यवस्थित लॉक करून ये. हो रुपाली, मी घर व्यवस्थित लॉक करून येईल, तू काळजी करू नकोस. आईच्या हातात साडीची बॅग देत दीपक म्हणाला, आई, पटकन ही साडी नेस, मी तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन आलो आहे. कारमध्ये बसलेले रुपाली हे सर्व पाहत होते आणि दीपकने त्याच्या आईला नवीन साडी आणली आहे, त्यामुळे ती भयंकर चिडलेली होती. ती कारमधून उतरली आणि सरळ घरात निघून गेली. दीपक तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागला आणि तोही तिच्या मागे गेला आणि म्हणाला, रुपाली, हे काय, एकतर उशीर झाला आहे आणि तू पुन्हा गाडीतून उतरून आत का आलीस. ती म्हणाली, दीपक, तू तुझ्या आईसाठी नवीन साडी घेऊन आला आहेस आणि मला एकदाही विचारले नाही. सारखा आई आई करत असतोस.
तुझे लग्न झाले आहे, तुला बायको आहे, हे विसरतोस का तू? जर तुला तुझ्या आईच्या नावाचा जप करायचा होता तर मग माझ्याशी लग्न का केलंस? जर तुला तुझ्या आईचंच बोलणे ऐकायचे होते तर मग तुला माझी गरज काय आहे? दीपक म्हणाला, रुपाली हे काय मूर्खासारखी बडबड करत आहेस? अगं तुझी जागा वेगळी आहे आणि आईची जागा वेगळी आहे. आणि तसेही मी तुला कधीच कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी मनाई केली नाही. काल तुला जेवढी खरेदी करायची होती ती तू केली, तेव्हा मी तुला एका शब्दाने तरी बोललो का हे का घेतले ते का घेतले म्हणून? मग आज जर मी माझ्या आईसाठी 1000 रुपयाची साडी घेऊन आलो तर तुला एवढा राग का येतोय? अगं तू तर काल 30,000 रुपयाची शॉपिंग करून आलीस, मग तेव्हा तुला माझ्या आईने काही बोलले का? प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करत जाऊ नकोस रुपाली. आई ही आई असते आणि बायको बायको असते आणि मी दोघांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुला काही कमी पडले तर तेव्हा तू मला बोल. एवढ्या चांगल्या शुभ प्रसंगी देखील मुलगा आणि सुनेमध्ये वाद पुन्हा होऊ लागले हे पाहून मीराताईंना खूप वाईट वाटले आणि ते हातातील साडी दुसरीकडे ठेवत म्हणाल्या, दीपक बाळा, माझी ही अंगावरची साडी सुकली आहे, त्यावरचे डागही दिसत नाही, त्यामुळे ही साडी राहू दे, ही नवी साडी तू रुपालीला दे. दीपक म्हणाला, नाही आई, ही साडी मी तुझ्यासाठी आणली आहे आणि ती तुलाच नेसावी लागेल. मी एवढे पैसे कमावतो, मग माझ्या आईसाठी एक साडी घेताना सुद्धा मला माझ्या बायकोला विचारावे लागेल का? रुपालीला समजायला हवे मी तिच्या सर्व मागण्या आनंदाने पूर्ण करतो, ते मात्र तिला दिसत नाही. पण आज कितीतरी दिवसांनी मी आईसाठी एक साडी घेतली, ते मात्र तिच्या डोळ्यात सलत आहे. रुपाली, तुला स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करावा लागेल. तुझे हे नेचर मला अजिबात आवडले नाही. रुपाली हाताची घडी घालून सर्व ऐकत होती, पण ती काहीही बोलली नाही. मीराताईंनी कसे तरी प्रकरण हाताळले आणि सुनेला गाडीत बसून पाठवून दिले आणि मग त्यांनी मुलालाही समजावले. मीराताई मनातल्या मनात विचार करत होत्या की माझ्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद होतात, त्यामुळे समरचा वाढदिवस झाल्यानंतर मी उद्याच गावी परत जाईन, इथे अजिबात थांबणार नाही. पण इकडे दीपकने त्याच्या मनात तर काही वेगळेच ठरवले होते. दीपक खूप समजूतदार मुलगा होता. त्याला नवऱ्याचे कर्तव्य सुद्धा व्यवस्थित ठाऊक होते आणि त्यासोबतच त्याला आपल्या आईचा आदर कसा करावा हेही ठाऊक होते. कोणी एकाला आनंदी ठेवण्यासाठी तो दुसऱ्याला दुःख देणारा मुलगा नव्हता. त्यामुळे त्याने मनातल्या मनात रुपालीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. रुपालीच्या अशा वागण्याचे खूप दुःख झाले होते. समरच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. वाढदिवसाला रुपालीचे मम्मी पप्पा, सर्व नातेवाईक, मित्रमंडळी तसेच आजूबाजूला राहणारे शेजारी सुद्धा आले होते. रुपालीचे आईबाबा या शहरामध्ये राहत होते. वाढदिवसाची पार्टी झाल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी गेले. रुपाली मात्र पार्टीत तोंड फुगून बसली होती. ना ती कोणाशी व्यवस्थित बोलली, ना तिने कोणाला खाण्यापिण्याबद्दल विचारले. पण दीपक मात्र दोन्हीकडे ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या दिवशी मीराताईंनी मुलाला म्हणाल्या की दीपक बाळा, आता समरचा वाढदिवस झाला आहे, त्यामुळे मला गावी जायचं आहे. 1 तास रुपालीला खूप आनंद झाला. पण दीपक म्हणाला, आई तू गावी जाऊन काय करणार आहेस? बाबांना जाऊन 4 वर्ष झाली आहेत आणि ही 4 वर्ष तू गावी एकटीच राहिलीस. तिथे कोणी तुझे ऐकणारे बोलणारेही नाही. जर कधी आजारी पडलीस तर तुझी काळजी घेणारेही कोणी नाही. हे बघ आई, आता तू कुठेही जाणार नाहीस, इकडे माझ्या जवळ राहणार आहेस. जर तुला मुलगा आहे, सून आहे, तर मग गावी एकटीच राहण्याची गरज काय आहे? दीपकचे बोलणे ऐकून रुपालीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती रागाने म्हणाली, आईंना शहरी वातावरणापेक्षा गावाकडचे वातावरण जास्त आवडते, त्यामुळे त्या गावी जायचे म्हणत आहेत. मग तू का त्यांना अडवत आहेस? दीपक, त्यांना जाऊ दे, आपण त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध इथे घेऊ शकत नाही. दीपक म्हणाला, का बरं? मी माझ्या आईला माझ्यासोबत ठेवून घेऊ शकत नाही आणि तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुला कोणी काही विचारले होते का? नेहमी मध्ये बोलत असतेस आईला गावी जाऊ देत म्हणे. अगं आई इथे आहे म्हणून तर ती तुला कितीतरी कामामध्ये मदत करते. तू फ्री होऊन कुठेही ये जा करू शकतेस. माझी आई तुला स्वयंपाकात सुद्धा मदत करते. मी आईला गावी परत पाठवणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. दीपकचा राग पाहून रुपाली काही वेळ शांत बसली, कारण याआधी तिने दीपकला एवढ्या रागात कधीही पाहिले नव्हते. दीपक आईच्या हाताला धरून खोलीमध्ये घेऊन जात म्हणाला, आई तुला तर खूप ताप आला आहे आणि तू मला का सांगितले नाहीस? चल बरं, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. मीराताई म्हणाल्या, दीपक बाळा, डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही. मी तापाचे औषध घेतले आहे, कमी होईल.
माझा ताप. एवढे बोलून मीराताई खोलीमध्ये आराम करण्यासाठी निघून गेल्या. इकडे दीपक सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये निघून गेला. संध्याकाळी दीपक जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याने पाहिले तर रुपाली आवरून कुठेतरी जाण्याची तयारी करून बसली होती. तो म्हणाला, रुपाली तू कुठे बाहेर चालली आहेस का? रुपाली म्हणाली, हो, आज माझ्या आईने आपल्या दोघांना डिनरला बोलवले आहे. तू पटकन तयार हो, कपडे बदल, आपण 15-20 मिनिटात निघूया. दीपक म्हणाला, रुपाली तू एकटीच जा, मी येऊ शकत नाही. त्याचे बोलणे ऐकून रुपाली रागाने म्हणाले, का? तू का येणार नाहीस? दीपक म्हणाला, आईची तब्येत ठीक नाही आणि मी तिला एकटीला सोडून येऊ शकत नाही. रुपाली म्हणाली, आईने एवढा ताप काही नाही आणि म्हातारपणात तर थोडीफार तब्येत अशीच वरखाली होते. म्हातारपणात हे सर्व चालायचेच. तू फक्त तुझ्या आईचाच विचार करतोस. आणि माझ्या आईचे काय, जिने मला फोन करून रात्रीच्या जेवणासाठी इन्व्हाइट केले आहे. दीपक म्हणाला, रुपाली तुझ्या आईचा फोन तुला आला होता, मला नाही. आणि मला तर याबद्दल काही ठाऊकही नव्हते. जर तुला जायचे आहे तर जा, मी तुला नाही अडवणार, पण मी माझ्या आईला अशा अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. एवढे बोलून तो आईच्या खोलीमध्ये तब्येतीची चौकशी करण्यासाठी निघून गेला. एकतर रुपाली सकाळपासून रागत होती आणि आता दीपक तिच्या आईच्या घरी डिनरला येणार नाही म्हटल्यावर तर ती जास्तच रागाला गेली. दीपक आईची चौकशी करून खोली बाहेर आला तेव्हा रुपाली म्हणाली, मला तर कळत नाही की तू एवढा आई आई का करतोस. जर मला ठाऊक असते तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. आयुष्यभर तुला आईसोबतच राहायचे होते तर काय गरज होती लग्न करण्याची. आणि कोणास ठाऊक तुम्ही दोघे काय बोलत असता खोलीत बसून. बहुतेक माझ्याबद्दलच काहीतरी वाईट बोलत असाल. दीपक रुपालीकडे रागाने पाहिले. ती पुढे म्हणाली, जेव्हापासून तुझी आई आली आहे तेव्हापासून तू मला वेळ देत नाहीस. दीपक म्हणाला, रुपाली हे तर तुझे रोजचेच आहे. जर मी आईशी काही बोलले तर लगेच तोंड फुगून बसतेस आणि तुला नेहमी असे का वाटते की मी आणि आई तुझ्याबद्दल वाईट बोलत आहोत. अगं तुझ्याशिवाय या जगामध्ये खूप काही बोलण्यासारखे आहे आणि तुला कोणी का वाईट बोलेल. रुपाली मी फक्त तुला एवढेच म्हणालो की आईची तब्येत ठीक नाही आणि मी तिला एकटीला सोडून येऊ शकणार नाही. मी पुन्हा कधीतरी तुझ्या माहेरी येईन. त्याचे बोलणे ऐकून रुपालीने रागात कॅब बोलवली आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर दीपक खोलीमध्ये येऊन आईला म्हणाला, आई चल तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. दोघे डॉक्टरकडे निघून जातात. काही वेळाने घरी आल्यावर मीराताई दीपकला म्हणाल्या, बाळा तू आता मला डॉक्टरकडे दाखवलेस, आता माझी तब्येत ठीक आहे, तू माझी काळजी करू नकोस. रुपालीच्या आईने तुला एवढ्या प्रेमाने बोलवले आहे, तू जर गेला नाहीस तर सर्वांना वाईट वाटेल. दीपक म्हणाला, आई मला एक सांग, त्यांना ठाऊक नसेल का घरी माझी आई सुद्धा आली आहे. मग तरीही तिच्या आईने फक्त आम्हाला दोघांना का बोलवले. त्यांनी तुलाही बोलवायला हवे होते की नाही. हे सर्व त्या रुपालीचे काम आहे, मला सर्व समजते. मीराताई म्हणाल्या, जाऊ दे बेटा, काही असो, आता प्रकरण वाढू नकोस. आईने सांगितल्यामुळे दीपक रुपालीच्या घरी गेला आणि तिथे गेल्यानंतर दीपक सर्वांशी व्यवस्थित बोलतो. रुपालीच्या आईबाबांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करतो. दीपक रुपालीच्या आईवडिलांचा सुद्धा खूप आदर करत होता. रात्री 10 वाजेपर्यंत दोघेही घरी परत येतात. त्या रात्री दीपकला अजिबात झोप येत नाही, कारण एवढे करूनही त्याची बायको खुश नसते. तिची नेहमी काही ना काही तक्रार असतेच. तू मला वेळ देत नाहीस, नेहमी आई आईच करत असतो, पण स्वतः ती कशी वागते ते मात्र तिला दिसत नाही. माझी आई घरी असताना सुद्धा दिवसभरातून 5 मिनिटे सुद्धा ती आईशी बोलत नाही आणि माहेरी मात्र तासभर फोनवर गप्पा मारत असते. तरीही मी तिला काही बोलत नाही. आता पाणी डोक्यावरून चालले आहे, त्यामुळे मलाच काहीतरी करावे लागेल असे तो मनात ठरवतो. सकाळी उठल्यानंतर दीपक रुपालीला म्हणाला, रुपाली तू नेहमीही तक्रार करत असतेस ना की मी तुला वेळ देत नाही, त्यामुळे आज मी फक्त तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. चला आपण दोघे सिनेमा पाहायला जाऊ, तू पटकन तयार हो. हे ऐकताच रुपाली खूप खुश झाली आणि सिनेमा पाहायला जाण्यासाठी तयार झाले. तेवढ्यात रुपालीच्या माहेरहून तिच्या आईचा फोन येतो. आई म्हणाली, रुपाली तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे, तू पटकन घरी ये. ठीक आहे आई, असे बोलून रुपाली फोन ठेवून दीपकला म्हणाली, दीपक मला माझ्या आईच्या घरी घेऊन चल, माझ्या बाबांची तब्येत खराब झाली आहे, त्यांना डॉक्टरकडे घेऊन जावे लागेल. दीपक म्हणाला, अरे एवढेच ना. अगं रुपाली तुझे बाबा आता म्हातारे झाले आहेत आणि म्हातारपणात हे सर्व होतच असते आणि तसेही तुझी आई आहे ना तुझ्या बाबांची काळजी घ्यायला. हे बघ रुपाली, आज मी खास तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. तूच नेहमी तक्रार करत होतीस ना मी तुला वेळ देत नाही म्हणून. आजचा माझा पूर्ण दिवस तुझ्यासाठी आहे, त्यामुळे फालतूमध्ये तुझ्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही.
रुपाली म्हणाली, असे का बोलतोस तू दीपक? माझे बाबा आजारी आहेत आणि तुला सिनेमा पाहायला जाण्याचे पडले आहे. दीपक रुपालीचे काही ऐकत नाही आणि तो तिला सिनेमाला घेऊन जातो, पण तो गपचूप त्याच्या सासरी फोन करून त्याच्या सासऱ्याच्या तब्येतीची विचारपूस करतो आणि ते सांगतात की सर्व काही ठीक आहे. पण इकडे रुपालीचे मन सिनेमामध्ये कमी आणि माहेरी जास्त लागलेले होते. तिच्या मनात सतत हा विचार यायचा की माझे बाबा ठीक तर होतील ना, त्यांना काय झाले असेल, एकदा त्यांना फोन करून विचारून घेते. दीपक म्हणाला, नाही रुपाली, आता तू कोणालाही फोन करणार नाहीस, फक्त आणि फक्त मला वेळ देणार आहे. त्यामुळे रुपाली पुन्हा मन मारून बसली. सिनेमा पाहिल्यानंतर दोघे जेवायला एका हॉटेलमध्ये आले. ते दोघे जेवतच असतात की रुपालीच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. दीपकने आईचा फोन कट करून फोन स्विच ऑफ केला आणि हे सर्व पाहून रुपालीला भयंकर राग आला. ती म्हणाली, ती कसली पद्धत आहे दीपक? तिकडे माझे बाबा आजारी आहेत आणि तू मला त्यांच्याशी बोलू सुद्धा देत नाहीस. मी तुझ्याशी लग्न केले आहे, खरेदी केले नाहीस तू मला, आणि तुला ठाऊक आहे मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आजारपणात त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे, त्यामुळे तू मला त्यांच्याकडे जाण्यापासून थांबवू शकत नाहीस. दीपक म्हणाला, तू अगदी बरोबर बोलत आहेस रुपाली. मी सुद्धा तुला कितीतरी वर्षापासून हे समजत आलो आहे की मी तुझ्याशी लग्न केले आहे, तू मला खरेदी केलेली नाहीस, त्यामुळे मी तुझ्या इशाऱ्यांवर नाचणार नाही. ऐकले नाही तर तू घरामध्ये भांडण करतेस. मी सुद्धा माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिला कोणाचाच आधार नाही. मला वडील सुद्धा नाही. तुझ्या वडिलांजवळ कमीत कमी तुझी आई तर आहे, पण आई एकटी आहे आणि जर मी तिची काळजी घेतली नाही तर मग कोण घेईल तिची काळजी? जर तुला मी माझ्या आईची देखभाल केलेली, आईसोबत राहिलेले आवडत नसेल तर तू सुद्धा तुझ्या आईवडिलांची काळजी घेणार नाहीस, त्यांच्याकडे जाणार नाहीस. बोल, आहे का मान्य तुला हे? सोड त्यांना त्यांच्या परिस्थितीवर आणि तू ही सारखी ममाच गर्ल बनू नकोस. तुझे लग्न माझ्याबरोबर झाले आहे, त्यामुळे तुला माझ्या हिशोबाने चालावे लागेल. याआधी मी तुला कधीच माहेरी जाण्यापासून थांबवले नाही. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू जात होतीस. मग जर तुला स्वतःसाठी सर्व मोकळीक पाहिजे तर मग माझ्यावर रात्र इतके सारे बंधन का घालत असतेस? हे अजिबात चालणार नाही रुपाली. तुझी आई आई आहे आणि माझी आई परकी झाली, हा भेदभाव मला सहन होणार नाही. जर तू माझ्या आईची सेवा करत नाहीस, तिच्याबरोबर व्यवस्थित वागू शकत नाहीस, तर मी सुद्धा तुझ्या आईवडिलांसोबत बोलणार नाही आणि कधीच तुझ्या माहेरी सुद्धा येणार नाही. एकतर तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर किंवा तुझे सामान पॅक करून कायमची तुझ्या माहेरी निघून जा. दीपकचे बोलणे ऐकून रुपाली दंग झाली. काही वेळ तिची बोलतीच बंद झाली. ती विचार करायला लागली, दीपक बरोबर बोलत आहेत. त्यांच्या आईची तब्येत खराब झाली होती तरी सुद्धा मी त्यांच्या आईला सोडून माझ्या माहेरी निघून गेले. एकदाही विचारले नाही की तुमची तब्येत कशी आहे. जर माझ्या माहेरी कोणी आजारी असेल तर मी तिकडे धावत जाते आणि अशी अपेक्षा करते की दीपकने सुद्धा माझ्या आईवडिलांच्या तब्येतीची चौकशी करावी, त्यांची सेवा करावी. रेस्टॉरंटच्या टेबलवर संपूर्ण जेवण होते, पण आज रुपालीची खाण्याची इच्छा होत नव्हती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते की हे अश्रू पश्चातापाचे अश्रू आहेत. दीपकला हात जोडून रुपाली म्हणाली, दीपक मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी माझ्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये भेदभाव केला, पण आज तू माझे डोळे उघडलेस. आजपर्यंत मी आईसोबत जे काही वागले ते पूर्णपणे चुकीचे होते, त्यासाठी मला माफ कर. बराच वेळ रुपाली रडत होती. रुपालीला असे रडताना पाहून दीपकने तिचे डोळे पुसले आणि तो रुपालीला माफ करून म्हणाला, चल रुपाली, पटकन जेवून घे, त्यानंतर आपल्याला तुझ्या माहेरी जायचे आहे. तिकडे जाऊन तुझ्या बाबांना चांगल्या डॉक्टरांना सुद्धा दाखवायचे आहे. हे ऐकताच रुपाली फटाफट जेवण संपवते आणि दोघेही तिच्या माहेरी निघून जातात. माहेरी गेल्याबरोबर दीपक तिच्या बाबांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. तो तिच्या बाबांची खूप काळजी घेत होता. कधी औषधे आणण्यासाठी धावतो तर कधी वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवतो. हे सर्व पाहून रुपाली मनात म्हणाली, मी किती मूर्ख होते, उगाच आपल्याच माणसांमध्ये भेदभाव करत होते. दीपकने कधीच माझ्या आईवडिलांसोबत भेदभाव केला नाही. त्याने नेहमी मला सुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, पण मी त्यांना ओळखण्यात चूक केली. काही वेळाने रुपाली दीपकला म्हणाली, आता बाबा ठीक आहेत, चला आपण आपल्या घरी जाऊ. दीपक म्हणाला, रुपाली, जर तुला इथे बाबांजवळ थांबायचे असेल तर तू थांबू शकतेस, मी एकटाच घरी जातो. रुपाली म्हणाली, नको दीपक, आता बाबाची तब्येत ठीक आहे आणि आई आहे ना त्यांच्यासोबत, मी तुझ्यासोबत घरी येते. दोघेही घरी जायला निघतात.
वाटेत एक फळांचे दुकान पाहून रुपाली म्हणाली, दीपक मला आईसाठी फळे घ्यायची आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे त्या व्यवस्थित जेवत नाहीत. मी त्यांना फळाचा ज्यूस करून देईल. रुपालीचे बोलणे ऐकून दीपकला खूप आनंद होतो. जेव्हा ते दोघे घरी पोहोचतात तेव्हा रुपाली सासूच्या खोलीमध्ये गेली. तिने पाहिले तर तेव्हा मीराताई आपल्या नातवाला गोष्ट सांगत होत्या. रुपाली म्हणाली, आई आता तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही सकाळपासून काही खाल्ले की नाही? अचानक सुनेमध्ये झालेला बदल पाहून मीराताईंना आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, मी चहा बिस्किट घेतले आहे आणि आता माझी तब्येत बरी आहे. रुपाली म्हणाली, हे काय आहे? चहा बिस्किट खाऊन काय होणार आहे? थांबा, मी तुमच्यासाठी मोसंबीचा ज्यूस करून आणते. असे बोलून ते किचनमध्ये गेले आणि सासूसाठी मोसंबीचा ज्यूस बनवून घेऊन आली. मीराताई चकित होऊन दीपककडे पाहू लागल्या. तेव्हा दीपक हसत म्हणाला, आई आजपासून तुला तुझ्या सुनेचे हेच रूप पाहायला मिळेल. आणि हो, यापुढे तू इथे माझ्याजवळच राहशील. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आई तू आहेस तर आता समर्थवर चांगले संस्कार होते यात शंका नाही. आणि आम्हाला किती आराम मिळतो. तू पाहिलेस ना, आम्ही दोघे समर्थला तुझ्याजवळ ठेवून मूव्हीला गेलो. त्यामुळे यापुढे समरची अजिबात काळजी वाटणार नाही. रुपाली म्हणाली, आई मी तुमच्याशी खूप वाईट वागले. मला क्षमा करा. आज मीराताई आपल्या सुनेच्या बदललेल्या स्वभावाला पाहून खूप खुश झाल्याने त्यांनी आनंदाने आपल्या सुनेला माफ केले. मीराताई दीपकला म्हणाल्या की तू सुनेला कोणता डोस दिला आहे म्हणून तिच्यात एवढा मोठा बदल झाला आहे. दीपक म्हणाला, आई तुला तुझ्या सुनेचे हे बदललेले रूप आवडले नाही का? मीराताई म्हणाल्या, दीपक अरे मला तर नेहमी असे वाटत होते की माझी सून अशी समजूतदार व्हावी आणि यापेक्षा आणखीन मला काय पाहिजे? दीपक म्हणाला, बस आई, असे समज आजपासून मी तिला खरेपणाचा आरसा दाखवला आहे ज्यामध्ये तिला तिची कमतरता दिसली. आजपासून घरामध्ये सर्व काही ठीक राहील. आता सर्वजण घरामध्ये खूप चांगले राहू लागले. आता रुपाली सुद्धा आपल्या सासूची खूप चांगली काळजी घेते. सून आणि मुलगा सुद्धा खूप आनंदाने राहतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.